सगळ्या पत्रकार भावांचे स्वागत करता। आयची प्रेस कॉन्फरन्स खास करून जी आसा ती गव्हर्नमेंटाचे काही डिपार्टमेंट जे आसा तातूंत अंदाधुंदी कशा प्रकारे चलता आणि त्या अंदाधुंदीचेर सुद्दां कोणी कंप्लेंट करता ताचेर गव्हर्नमेंटाचे कसलेच रिएक्शन येना, रिप्लाय येना, इन्क्वायरीज जायना आणि अशें एक मोठे सस्पेक्टेड स्कॅम जे आसा त्या स्कॅमा बद्दल आज तुमच्या पर्यंत इन्फॉर्मेशन दिवपाचें काम जे आसा तें आमी करूंक सोदता। महेश मांद्रे जे आसा ते त्या विशयाचेर सविस्तर म्हायती दितले। सगळ्यांक गोवा ब्रॉडबँड नेटवर्क हो विशय जो आसा हो खबर आसतलो। गोवा ब्रॉडबँड नेटवर्क जो आसा ह्या अंतर्गत ई गव्हर्नन्स म्हणजे ऑल ऑफिसीस ऑफ द गव्हर्नमेंट रायट फ्रॉम द पंचायत लेवल तो मागीर व्हिडिओ आसतलो, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार हे सगळे जे गव्हर्नमेंट ऑफिसीस आसा ते ई गव्हर्नन्साच्या अंडर हाडप म्हणजे लोकां खातीर सोयीस्कर जावचे असो हो विशय आशिल्लो। 2007 बेसिकली ह्या ई गव्हर्नन्साचो म्हणजे गोवा ब्रॉडबँड नेटवर्काची सुरवात जाली। दिस प्रोजेक्ट बेसिकली वॉज फॉर 10 years म्हणजे हो प्रोजेक्ट 2017 पर्यंत सोपूंक जाय आणि तातूंत भितर काही क्रायटेरिया जे आशिल्ले तातूंत भितर एक आशिल्लें की बिल्ड, ऑपरेट एंड ट्रान्सफर टू हूम, ट्रान्सफर टू द गव्हर्नमेंट और द कन्सर्न डिपार्टमेंट। जेन्ना टेंडर आयले ह्या टेंडराच्या अंडर खूब जाणांनी बीड केले ह्या टेंडर आणि तातूंत भितर एक कंपनी जी आसा ती क्वॉलिफाय जाता आनी त्या कंपनीचें नांव जावन आसा युनायटेड टेलिकॉम लिमिटेड UTL। ही कंपनी बीड करता 460 करोड 460 crores रुपीजा हे टेंडर त्या कंपनीक वता। आता प्रश्न कसो आशिल्लो की एंटायर गोवा जो आसा, एंटायर गोवा इन द सेन्स पंचायती जवळ 190 पंचायत प्लस 225 अदर गव्हर्नमेंट ऑफिसीस आयडेंटिफाय केल्ले हे सगळे कनेक्ट जावपाक जाय आशिल्ले। सद्याच्या स्थितीन आज आमी 2024 आसा। बाळपयची खंयची तरी खेतोड्याची जी पंचायत आसा, काणकोणची खंयची तरी खोलांतली पंचायत आसा, पेडणेची खंयची तरी पंचायत आसतली, वेदर ह्यो सगळ्यो पंचायती आज 2024 सुद्दां सुसज्ज जाल्ल्यो आसा विथ द इंटरनेट हो एक प्रश्न आसा। जाका लागून इतले पयशे खर्च करता 460 करोड रुपया 10 वर्सां खातीर आणि अशें आशिल्लें तें जशें हांवें म्हणलें बिल्ड, ऑपरेट एंड ट्रान्सफर अशें न जाता हे बेसिकली बिल्ड ऑपरेटूच उरले, ट्रान्सफर शब्द गेलो कारण अजून पर्यंत टील डेट तीच कंपनी जी आसा ही सर्वीस प्रोवायड करता। आमी त्या वेळार पळयलां आसतलें सगळ्या गोंयांत एक खंटाले आणि एक येलो कलर खंयची नाल्यार ब्लू कलर किंवा ग्रीन कलरचे अशे वेगवेगळे लायन्स फायबर जे आसा ते ले करताले। आता हो फायबर एंटायर गोंयांत म्हणजे ज्यो लास्ट पंचायत आसा किंवा हाज्या पर्यंत पावला की ना होय एक मोठो प्रश्न आसा। ताचे कितले किलोमीटर तांच्यांनी केल्या तोय एक प्रश्न आसा बिकॉज कितले तरी ताका एक हें आसपाक जाय डिपार्टमेंटान ऑर गव्हर्नमेंट शूड हॅव ऑडिट कायंड ऑफ अ थिंग की बाबा हे कितले किलोमीटर पावल्या की कितें तो केबल हें पळोवपाक जाय। इट इज अंडरग्राउंड एज वेल एज एरियल अशें तो बेसिकली कॉन्सेप्ट आशिल्लो। 460 करोड गव्हर्नमेंट कितें करता? आज जर बारीक विचार केलो इन्फ्रास्ट्रक्चर बिलोंग्स टू द गव्हर्नमेंट म्हणजे जागो जो आसा तो गव्हर्नमेंटाचो म्हणजे PWDचो। ते लायन फुटतात, रस्ते फुटताले, इलेक्ट्रीक पोल्स म्हणजे एरियाचे वचून व्हेले जाल्यार ते इलेक्ट्रीक पोल्स अगेन बिलोंग्स टू द गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट। आणि हे सगळें करपाक गव्हर्नमेंट आपणाकूच इंटरनेट सर्वीस मेळपाक गव्हर्नमेंट पेमेंट करता टू UTL कंपनी म्हणजे विच इज
बेसिकली कितें करूंक सोदता गव्हर्मेंटान म्हणून म्हणजे आपणाकूच इंटरनेट मेळपा खातीर तुमीच टेंडर काडटा 460 कोटी तुमी तांकां पेमेंट जो आसा तो त्या कंपनीक तुमी दिता. वी बेसिकली इनफॅक्ट आस्क टू इन्व्हेस्टिगेट दिस मॅटर. म्हणजे 2007 ते 2024 पर्यंत त्या फायबराचें कितें जालें, तो फायबर रिप्लेस केला का अजुनूय तोच फायबर तुमी यूज करता, ताचो हिशोब जो आसा ह्या IT डिपार्टमेंट ऑर द कन्सर्न गव्हर्मेंट जे आसा ते गव्हर्मेंटान करपाची गरज आसा. कारण एंटायर गोवा आनी गोंयची ई सिस्टम जी आसा इज डिपेंड ऑन दीस पर्टिक्युलर कंपनी, जाचो कॉन्ट्रॅक्ट 2017 सोंपता. हांव ताच्या फुडें येता म्हणजे कशा पद्दतीन हांच्यांनी केलां आसतलें तें. जेन्ना हो अंडरग्रावंड केबल जेन्ना घालता ऑर एरियल जेन्ना घालता, दिस इज बेसिकली फॉर द गव्हर्मेंट पर्पज न्ही. जशें हांवें मेन्शन केलें, अपग्रेड द पंचायत आसतली, इंटरनेट सर्वीस प्रोवायड टू द पंचायत लेवल ऑर द BOD सॉरी BDO ऑर द आपले डायरेक्टरेट हें आसतलें पंचायत किंवा अदर ऑफिसीस ऑफ द गव्हर्मेंट, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, ह्यो सगळ्या डिपार्टमेंट जे आसा दॅट वॉज सपोज टू कनेक्ट. आतां ही UTL जी कंपनी आसा ही कंपनी कितें करता, G-Wave म्हणून एक कंपनी फ्लोट करता. हें तुमी नांव आयकलां आसतलें, G-Wave. आनी ह्या G-Waveच्या अंडर तो सर्वीस कोणाक दिता तर हाऊस होल्ड एज वेल एज बिझनस हाऊसेस. केबल कोणाचो, गव्हर्मेंट पे करता, जागो कोणाचो, गव्हर्मेंटाचो, आनी हो कमर्शियल यूज करता. बेसिकली टेंडर फ्लोट कोणाक जाला, गव्हर्मेंटाचे ऑफिसीस इंटरनेट प्रोवायड करपा खातीर. आनी हो कितें करता तर G-Waveच्या अंडर घरां आनी बिझनस हाऊसेसांक हो सर्वीस प्रोवायड करता. हांगा खरें म्हणल्यार झोल जो आसा हांगासरल्यान सुरवात जाता. आतां सादारणशे 2000 किलोमिटर जर आमी म्हणलें, कित्याक हांव 2000 किलोमिटर म्हणटा, वायर जी आसा ती खंयच्या तरी गांवांत वतली, भितर येतली, ती कशी कशी उरता. सो इफ यू कन्सिडर तें अंडरग्रावंड एज वेल एज एरियल अशें जर धरलें जाल्यार सादारण 2000 किलोमिटर जे आसा जे आमी कॅल्क्युलेट केलें, दॅट मिन्स 20 लाख स्क्वेअर मिटर, 20 लाख मिटर ते एक्चुअली फायबर रन जाता. एज पर द नॉर्म्स 25 रुपया पर मिटर जर धरलें म्हणजे बेसिकली कशें आसा तुमकां लक्षांत घेवन हाडून दिता, ह्या फायबराच्या अंडर देर आर अदर सर्वीस प्रोवायडर्स हू टेक सर्विसीस फ्रॉम दीस कंपनी. हाचेर गव्हर्मेंटाचो कितें चॅक आसा ते एक्चुअली फायंड आउट जावपाक जाय. G-Waveच्या अंडर कितले हाऊसीस कनेक्ट जाल्या, बिझनस हाऊसीस कनेक्ट जाल्या, वेदर गव्हर्मेंट हॅज गॉट ऑल द डेटा अबाउट दीस. जेन्ना अदर सर्वीस प्रोवायडर जेन्ना तुमच्या कडल्यान घेता ह्या पर्टिक्युलर कंपनी कडल्यान, तो 25 रुपया पर स्क्वेअर मिटर तो ताका पे करता. आतां हो जर हिशोब धरलो 20 लाख मिटर इंटू 25, 20 रुपीज पर मिटर जाल्यार सादारणसो 5 करोड पर मंथ जाता. 5 करोड पर मंथ मल्टिप्लाय बाय 12 म्हयने जाल्यार सादारणशे 60 करोड रुपीज जाता. आनी 60 करोड मल्टिप्लाय जाल्यार 15 वर्सां धरुया. 2007 सुरू जाला न्ही, सो सादारणशे हांव 1-2-3 वर्सां बाजूक काडली, 15 वर्सां जर धरली जाल्यार 900 करोड एप्रॉक्सिमेटली हो व्हॅल्यू जाता. गव्हर्मेंटान हाजेर कितें केलां, हातूंतलो कितलो रेव्हेन्यू गव्हर्मेंटाक आयलो हो फायंड आउट करपाची गरज आसा, विच इज अ व्हेरी सिरियस इशू. आनी गव्हर्मेंट कॅनॉट निग्लेक्ट दीस, कारण हो आमच्या जनतेचो पयसो, हो आमच्या गोंयच्या कल्याणा खातीर वापरपाचो जो पयसो आसा. आमची लाडली लक्ष्मी ज्यो स्किमी आसात किंवा ते गृह आधार स्किमी आसात, जाच्या पासून आतां पर्यंत ह्यो आमच्यो माता भगिनी ज्यो आसा वंचीत आसा तांकां अजून मेळना पेमेंट. पूण असले जेन्ना खंय तरी पयशे व्हांवता खंयच्या तरी हातूंतल्यान, ते कंट्रोल करपाचें एक्चुअली सरकारान करपाक जाय आशिल्लें. आतां सादारणसो आनी एक तुमकां आंकडो दिता. ह्या G-Waveच्या अंडर सादारण 20,000 घरां तरी ताणें अप्रोच केल्या आसतली एंटायर गोंयांत. हांव कमीच धरता 20,000. देर आर मोर हाऊजीस न्ही एका एका लोकॅलिटीक किंवा बिल्डिंगेक जर गेले आज करंदरे सारकिल्या किंवा
तेन्ना बिल्डिंगेनूच एक बिल्डींग म्हणजे 500 फ्लॅट्स आसा. सो other there are other providers also service provider, but हांव तातूंतले 20,000च करता. हे 20,000 हाऊजीस मल्टिप्लाय बाय 500 रुपया जर तूं आज चार्ज करता पर कनेक्शन जाल्यार एप्रॉक्सिमेटली 1 करोड पर मंथ जाता ऑफ 20,000 हाऊजीस. मल्टिप्लाय बाय 12 करोड मल्टिप्लाय बाय 15 साधारणशे 180 ते 200 कोटी रुपया तो कमयता. हांव कित्याक सांगता हें? तो करपाक आयलो कितें? तो करपाक आयलो 460 कोटी घेवन गव्हर्मेंटाक इंटरनेट प्रोवायड करपाक अंडर ते स्कीम आशिल्ली गोवा ब्रॉडबँड नेटवर्काच्या अंडर इंटरनेट सर्वीस प्रोवायड करपाक टू गव्हर्मेंट. पण तो कमर्शियलायज कसो जालो पळयात. हातूंत कोणाची मिली बगत आसा? कोण हातूंत इन्वॉल्व आसा? हाचे सगळ्याचे जे आसा हे शहानिशा जावपाक जाय, इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय, हे आमी मागता. हो एक आंकडो जालो. देर आर इलेक्ट्रिसिटी पोल्स. जेन्ना एरियल जेन्ना व्हरता ते केबल जो आसा तो सादारण आमी धरता की सादारणशे 10,000 इलेक्ट्रीक पोल्स ताणें वापरले आसतले. आतां इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटूय हातूंत इन्वॉल्व आसा काय कितें हाजोय प्रश्न फुडें येतलो. एक पोलाक ते सादारण 25 रुपया तरी चार्ज करता आसतले पर मंथ. धरून चला 20 ते 25 रुपया तरी आसतले. 10,000 धरले जाल्यार 2.5 लाख, 12 म्हयन्याचे 30 लाख आणि जवळ 15 वर्साचे साधारणशे 4.5 ते 5 करोड रुपया जातात. विच इज अ ह्यूज अमाउंट एज फार एज गोवा इज कन्सर्न, वेर इट्स अ व्हेरी स्मॉल स्टेट. 15.5 लाख आमचे जे 16 लाख आमचे पॉप्युलेशन आणि जो हांवें आंकडो दिलो जर आमी हे कॅल्क्युलेट जर केले विच इज ह्यूज. कारण तातूंत भितर एडिशनूय जाता. Electricity department has to answer on this whether they have received this amount or not from that particular company. Aerial जेन्ना तूं हांगासरल्यान व्हरता तेन्ना हे पयशे ताणें दिल्या काय कितें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक आमी ताका पत्रय करतले पण तांच्यांनी हाजेर उत्तर दिवपाची गरज आसा. त्याच बरोबर जेन्ना हे एंटायर केबल जो आसा फायबर जो आसा तो ले करताले तेन्ना फोडला रस्ते फोडल्या PWD हाजें कॉम्पेन्सेशन तांच्यांनी पे केला काय कितें होही मोठो प्रश्न आसा. कारण त्यानंतर सबसिक्वेंटली ते कितें तरी पॅचअप वर्क केल्ल्या भशेन करताले ताका काय अर्थ नाशिल्लो. कारण ते वायरी आमकां सदांच दिसताल्यो. एक पावस तातूंतल्यान गेलो की वायरी दिसपाक लागताल्यो. हाचेर PWDन सुद्दां खर्च केलो आसतलो. कारण तांच्यांनी टेंडर काडले आसतले रस्ते चकाचक करपाक त्या वेळार तांच्यांनी केला आसत. सो PWD इज ऑल्सो आन्सरेबल टू दीस पर्टिक्युलर क्वेश्चन की बाबा तांकां हातूंतल्यान तांच्यांनी पेमेंट केला रस्तो फोडपाक. तांच्यांनी परमिशनां दिल्या. कन्सर्न पंचायतीन परमिशन दिल्या. तो केबल जो आसा फायबर जो आसा तो खंयच्या म्युनिसिपालिटी एरियांतल्यान वता खंयच्या कॉर्पोरेशनाच्या एरियेंतल्यान वता. वेदर दे हॅव टेकन ऑल द परमिशन्स आणि वेदर दे हॅव पेड द कन्सर्न अमाउंट टू दॅट पर्टिक्युलर ऑथॉरिटी. हे जर आमी कॅल्क्युलेट केले जाल्यार एक सादारणसो आंकडो येता. although तुमकां सांगला हांवें 900 crores फॉर प्रोवायडींग सर्विसीस टू द अदर सर्वीस प्रोवायडर्स. 460 कोटी गव्हर्मेंट आपणाकूच हें करपाक इंटरनेट दिवपा खातीर आपुणूच पे करता विच इज फनी. 460 करोड सादारणशे हाऊस होल्ड आणि जर बिझनस हाऊसीस जर धरले जाल्यार 250 करोड. आणि सगळ्यात मोठें गेम जी आसा ती 2017 जेन्ना हे एग्रीमेंट सोंपता 2007 ते 2017 10 वर्सांचो भितर हे गव्हर्मेंट रिन्यू करीत आसा तो एग्रीमेंट. आणि फॉर दॅट दे आर पेईंग दिस कंपनी 23 crores एवरी इयर. तो अमाउंट जर कॅल्क्युलेट केलो विच इज अप्रॉक्सिमेटली अराउंड 140 crores. आणि हाजी जर एंटायर जर टोटल मारली हांवें जो फिगर्स दिला जर टोटल मारली जाल्यार एप्रॉक्सिमेटली जाता 1,800 crores to 2,000 crores. अमाउंट जो आसा हाचे आन्सर जे आसा ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट ते पर्टिक्युलर ह्या सरकारान जे आसा हे दिवचे पडटले. कारण 900 crores कॅल्क्युलेट करा 460 crores 250 crores 140 crores आणि प्लस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे प्लस
PWDचे. सो हे जर कॅल्क्युलेट केले जाल्यार अराउंड 2000 कोटीचो हो वी से इट इज अ स्कॅम आसूंक शकता. हाचेर आमी इन्व्हेस्टिगेशन मागता की हाचेर गव्हर्मेंटान कन्सर्न डिपार्टमेंटान क्लीन येवचें. हे इतल्याचेरच थांबना. मोठो इनफॅक्ट बॉम्ब जो आसा, मोठे कांड जे आसा ते आतां तुमच्या समोर येतले. 2017 हो सोंपता हांव मुद्दम स्ट्रेस दिता कारण 10 वर्सांचोच आशिल्लो. परत परत हे रिन्यू करतात म्हणून हांव परत परत ते 2017चेर येता. गव्हर्मेंटाचें काम करूंक जाय. 2017 जेन्ना हो सोंपता तेन्ना गव्हर्मेंटान इनफॅक्ट एंटायर सिस्टम जी आसा ती टेक ओवर करपाक जाय आशिल्ली. ती टेक ओवर न करता तो रिन्यू करता. 2022 जून 2022 हे लायसन्स ऑफ दिस पर्टिक्युलर कंपनी UTL दॅट इज युनायटेड टेलिकॉम लिमिटेड हाचे लायसन्स जे आसा हे एक्सपायर जाता आणि तरी तो सर्वीस जी आसा ती कंटिन्यू दवरता. अरे लायसन्स सोंपले, तुमचें लक्ष खंय आसा सरकाराचें? तुमी खंयच्या हातूंत वावुरता? म्हणजे विदाउट लायसन्स तूं ड्रायव्ह करीत आसा मरे गाडी. लायसन्स काबार जाला, एक्सपायर जाला आणि ही कंपनी जी आसा ताचेर कोणाचोच चॅक ना, ताचेर कोणाचेच लक्ष ना, ताचेर डिपार्टमेंटाचे IT डिपार्टमेंटाचें लक्ष ना आणि तो सर्वीस आसा तो हो सगळ्यांक दीत आसा. सादारणशें म्हज्या लक्षांत आयल्या बरोबर हांवें कन्सर्न डिपार्टमेंटाक एक पत्र बरयलें 13 मे 2024. मे बी म्हाका 2 वर्सां लागली हे लक्षांत येवपाक. पूण हांवें लेटर केलें आनी ह्या लेटराचेर ताका मेन्शन केलां की दीस पर्टिक्युलर कंपनी जी आसा हाचे लायसन्स हे काबार जाल्ले आसा, सोंपिल्ले आसा, एक्सपायर जाल्ले आसा आणि तरी तो सर्वीस प्रोवायड करता आणि तरी तुमी ताका पेमेंट हे देत आसा. हाची प्रत म्हणजे टर्मिनेटेड लायसन्स अग्रीमेंट एज ऑन 31/7/2023 इश्यूड बाय द डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सेंट्रल गव्हर्मेंट. हाच्या प्रमाणे हे पळय हांगा तुमकां मागीर हांव दाखयता. सिरियल नंबर 114 हाचेर म्हणला युनायटेड टेलिकॉम लिमिटेड महाराष्ट्र, लायसन्स नंबर सो एंड सो, लायसन्स सायन डेट ताचेर आसा, इफेक्टिव्ह डेट ऑफ लायसन्स आसा आणि एक्सपायरी डेट ऑफ लायसन्स आसा आणि कॅन्सलेशन. सो डिपार्टमेंट ऑफ DOT जे आसा तांच्यांनी ताचें लायसन्स कॅन्सल केला ऑन द 28th of June 2022. आणि हो मनीस जो आसा तो अजुनूय आमकां ही कंपनी जी आसा ती कंपनी आमकां अजुनूय सर्वीस प्रोवायड करता. वीच इज अ मेजर थ्रेट. हातूंत भितर एक लक्षांत हाडून दिता आमची हे चालू आसा पळय असेंब्ली दॅट इज अंडर दीस. एक्चुअली सरकारान अगेन हांव परतो येता 17नूच ते घेवंक जाय आशिल्लें. न तुमी ताका सांगूंक जाय 2022 जेन्ना हाचें लायसन्स काबार जालें तेन्नाच टर्मिनेट करपाक जाय आशिल्लें आणि एंटायर सिस्टम जी आसा ती तुमी टेक ओवर करूंक जाय आशिल्ली. हे न करता तुमकां जर ते कोणाक दिवंक जाय आशिल्लें जाल्यार परत टेंडर करपाक जाय आशिल्लो आणि तुमी कोणाक नवे बिडराक हाडून ही सर्वीस जी आसा तुमी कंटिन्यू करपाक जाय आशिल्ली. हातूंत मोठो घोळ जो आसा तो आतां तुमच्या लक्षांत येतलो. वी आर ऑन टायम बॉम्ब. हाचो एग्रीमेंट जो रिन्यू केल्लो हाचो अग्रीमेंट जो आसा तो 31 जुलय 2024 सोंपता. म्हणजे फुडल्या म्हयन्याच्या 31 जुलयाक हाचो एग्रीमेंट काबार जाता. आतां म्हाका सांगात हो इतलो मोठो आयिल्लो 460 करोड एक टेंडर घेवन 2000 करोडाच्या वयर तो ह्या 15 वर्सांत करता. ही कंपनी गोंयच्या लोकांक गोंयच्या गव्हर्मेंटाकूय पिशे करता. आतां पिशे करता की पिशे जाता ते गव्हर्मेंटान सांगचें. कोणाक कितले मेळ्ळा त्याची इन्व्हेस्टिगेशन जावचें. कोण हातूंत इन्वॉल्व आसा तो बूक जावचो अंडर क्रिमिनल एक्ट. कारण हो आमचो पयसो हो आमच्या लोकांचो पयसो जो हो मनीस घेवन वचपाचो आसा की ना हो फुडलो काळ आमकां एकंदरीत लक्षांत येतलें हो कितें करूंक सोदता ते. पण सांगपाचो मुद्दो आतां असो आसा की लायसन्स एक्सपायर जाला. हाजो अग्रीमेंट जो एक्सटेंड केल्लो तो 31 जुलय 2024 काबार जाता. ताज्या मदीं आमचे असेंब्ली आसा 15 का 16 तारखेच्यान असेंब्ली जुलयाच्या चालू जाता. ती तरी असेंब्ली चालू सारकी उरतली काय गोवा आफ्टर 31st of July ठप्प जाता.
इंटरनेट सेवाच बंद पळयता जाल्यार हो कंपनी ना, कारण ताणें 460 कोटी सोड, ताणें 2000 करोड घेवन तो वतलो, ताका कांय फरक पडपाचो ना त्या कंपनीक. पण हू इज गोइंग टू सफर इज द पीपल ऑफ गोवा, हू इज गोइंग टू सफर इज द स्टुडंट्स, who is going to suffer is the hospitals and the patients, who is going to suffer is the common people, जाणटी बायलो, जाणटे दादले जाणटी बारीक बारीक कामाक लागून जे पंचायतीन वता, डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसार वता, मामलेदाराच्या ऑफिसार वता, ऑल आर गोइंग टू सफर आनी एंटायर सिस्टम जी आसा ही ठप्प जावपाची शक्यता आसा. हाजेर गव्हर्मेंटान कितें ताजो बॅकअप घेतला? ह्या गव्हर्मेंटान ह्या सिस्टमाचो कितें बॅकअप घेतला? कित्याक रिपिटेडली तुमकां हांवें इन्फॉर्म केला, ताच्या नंतर आनी एक पत्र हांवें अकाउंट्स डिपार्टमेंटाक धाडलां, which is on 5th June 2024, stating that हाजे जर पेमेंट आसा जाल्यार स्टॉप करचो पडटलो, कारण हाजें लायसन्स पयलीं सोंपलां. इलिगल तो सगळो हांगा ऑपरेट करता जाल्यार हाजें तुमी पेमेंट कशें करूंक शकता काय म्हणून. प्लस चीफ सेक्रेटरीक हांवें इनवर्ड घाला, चीफ सेक्रेटरी सेम डेट चीफ सेक्रेटरी गेल्ले आसा. सो ज्या ज्या ऑथॉरिटीक वचपाक जाय, कन्सर्न ऑथॉरिटीज, हायर अप ऑथॉरिटीज, ह्या सगळ्यां कडेन हो विशय पाविल्लो आसा. नाव वील हॅव टू सी दीस पर्टिक्युलर गव्हर्मेंट कितें करता. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कितें करतलो? ह्या खात्याचो मंत्री रोहन खंवटे, जो 2017 ते 19 जो पर्यंत काडा म्हणसर मार्च काय जून तेन्ना काडला 2019 तो पर्यंत तो रेव्हेन्यू आनी आयटी मिनिस्टर आशिल्लो. त्या वेळार हे एक्चुअली हे काबार जाल्लें अग्रीमेंट त्या वेळार सुद्दां ताणें करपाक लागलो. जेन्ना 2019 ताका काडलो, जेन्ना हे खातें पर्टिक्युलर खातें जें आसा तें दुसऱ्या एका मिनिस्टरा कडेन गेलें, आय थिंक जेनिफर मोन्सेरात, तेन्ना हो ऑपोजिशनान हो तेन्ना बोवाळ मारतालो की कितें तरी भानगड चल्ल्या इन आयटी डिपार्टमेंट म्हणून. 2022 रोहनबाब खंवटो परतो मिनिस्टर जाता आयटी. मार्चांत काय जुनांत म्हाका दिसता हें सरकार येता, नवीन जे 27-28 दीस लागले नंतर सरकार घडोवपाक. त्या वेळार हाजें लायसन्स कॅन्सल हें एक्सपायर जाल्लें आसा, पण ताजेर एक्शन न घेता हे कंटिन्यू दवरल्या सर्वीस गोंयच्या लोकांक फोंडान घालपाचें उडयल्या काय म्हणून. गोवा इज ऑन व्हेंटिलेटर, कारण आज एवरी जीवन मानसान जो आसा तो इंटरनेट हॅज बिकम इम्पॉर्टंट फॉर भुरग्यांक आसतले, कारण कोविडाच्या टायमार लक्षात आयलें की सगळं शिक्षण आनी सगळें जें आसा तें मोबायलाचेर जावपाक लागता, ताका लागून इंटरनेट इज इम्पॉर्टंट. सो दीस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. हातूंत आनी एक गजाल आसा जी सेंट्रल गव्हर्मेंट एक सेंट्रल गव्हर्मेंटाची आमची DOT जी आसा, तूं हांगा सर्वीस प्रोवायड करपाक दे हॅव टू पे सम फीज. आनी दिस पर्टिक्युलर कंपनी युनायटेड टेलिकॉम लिमिटेड जी आसा, ही कंपनी 1200 करोड तांकां देणे आसा, वीच इज स्टील पेंडींग. म्हणजे हो सेंट्रल गव्हर्मेंटाकूय देणे आसा, हो गोवा गव्हर्मेंटाकूय देणे आसा, हो सगळ्यांक चुनला खंय तरी वचपाचो आसा काय कितें ना. जाल्यार हाचेर ह्या सरकारान कितें केलां, ह्या पर्टिक्युलर मंत्र्यान ताचेर कितें केलां, हो तूं जेन्ना ऑपोजिशन आसता तेन्ना बोवाळ मारतालो, आतां तूंच जेन्ना मिनिस्टर आसा, वॉट एक्शन यू हॅव टेकन. तुका म्हजें लेटरूय गेल्लें आसा. ह्या पर्टिक्युलर खात्याचो चेअरमॅन आसतलो जो आयटीचो चेअरमॅन आसा, डॉक्टर चंद्रकांत शेटये. यू आर लर्नड पीपल, यू आर फ्रॉम तुमी हे म्हणजे तुमकां खबर आसात काही गजाली, काय तुमकां खबर आसून तुमी दोळे झाक करता हेंय कळना. पूण ह्या हातूंत हू इज गोइंग टू सफर इज द जनरल पब्लीक आनी गोंयकार जे आसा ह्या हातूंत, आनी ऑल द बिजनस हाऊजीस जे आसा, स्टुडंट्स जे आसा, दीज पीपल आर गोइंग टू सफर, पेशंट्स आसतले, हे सगळे जे आसा हे सफर जावपाचे आसा. तेन्ना आय डिमांड रादर वी डिमांड दॅट हाची प्रॉपर एजन्सी मार्फत ह्या एंटायर प्रोजेक्टाची 2007 ते 2024 टील डेट पर्यंत हाची इन्क्वायरी जावची, मे बी बाय CBI, आनी हाचे फॅक्ट्स एंड फिगर्स कितें आसा. अदरवायज गव्हर्मेंटान हाचेर इमिजिएटली सांगचें आमच्या लोकांक की वॉट दे हॅव डन, वॉट बॅकअप प्लॅन दे हॅव एज फार एज इंटरनेट सर्विसीस
सर्वीस इन गोवा इज कन्सर्न. सो इट इज अ मेजर इशू म्हाका दिसता जो गोंयच्या एका इट इज अ बीग मे बी अ स्कॅम अशें म्हणपाक शकता, सस्पेक्टेड स्कॅम ऑर वॉट लेट गव्हर्मेंट थ्रू इट. UPI टेंडर पास जालो गव्हर्मेंटान ताजो टेंडर पास जाल्लो म्हणून तर ताका मेळ्ळें न्ही, म्हणून तर ताका तो 2007 मेळ्ळो. पूण इट वॉज बिल्ड ऑपरेट एंड ट्रान्सफर. इट वॉज सपोज टू ट्रान्सफर टू द गव्हर्मेंट ऑर पर्टिक्युलर डिपार्टमेंट जे आर डिपार्टमेंट आसा. सो तो आपली ती सर्वीस कंपनी कशी काम करता? हां, दॅट इज वॉट हॅज टू इन्व्हेस्टिगेटेड. म्हणून हांवें म्हणलें की जी वेव कशी आयली आनी खंयचो केबल वापरता जो गव्हर्मेंटान आपणाक सर्वीस प्रोवायड करपाक जाय म्हणून तो केबल घाला इंटरनेट सर्वीस प्रोवायड करपा खातीर, तोच केबल तो वापरता आनी तो घराघरांनी पावयता, तो हांगा पावयता, बिजनस हावजाक पावयता. सो हाचेर गव्हर्मेंटान ताजे कडेन कितें घेतला? 460 कोटी रुपया आयले, ताज्या वयर कितें घेतला हें खंय केन्ना डिक्लेअर केलां? सो गव्हर्मेंट हॅज टू डिक्लेअर दॅट ना बाबा हाचेर आमी कितें केलां तें. तो जेन्ना घराघरांनी पावयता ताजेर तांच्यांनी गव्हर्मेंटा कडल्यान ताजे ते कंपनी कडल्यान गव्हर्मेंटान कितें रेवेन्यू घेतला काय कितें हें तांच्यांनी सांगचें. सेकंडली वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट, हांव अगेन एंड अगेन हांव स्ट्रेस करता आतां हो इशू की दीस पर्टिक्युलर कंपनीचे लायसन्स जे आसा हे एक्सपायर जाल्ले आसा इन जून 2022. स्टील ही इज ऑपरेटींग इन गोवा आनी ताजो अग्रीमेंट जो रिन्यू केल्लो अग्रीमेंट जो आसा तो फुडल्या म्हयन्याच्या 31 तारखेक 31 जुलय 2024 सोंपता. सो हाचेर खरं म्हणल्यार सिरियस थॉट दिवंक जाय आशिल्ले, पण हे सरकार अजुनूय निद्रावस्थेत आसा. काय तांचे कितें वेगळो विचार आसा, काय कोणाक कितें मेळ्ळा, कोणाक खंयची कशी बॉल्सां गरम जाल्या हें कळना. ते अंडरलायन फायबर केबलाचे वर्क आहा पळय ते एंटायरली कंप्लीट जालां अशें दिसता तुमकां? आय डोंट थिंक सो. हांवें एक कडेन म्हणटा पळय तें पावलां की ना खेतोड्यार त्या हातूंत पंचायतीन आळपयच्या किंवा ती खोलांतली पंचायत आसतली, अश्यो कितल्यो पंचायती इक्विप्ड आसा विथ इंटरनेट हाचें ऑडिट कोणें केलां? ते कन्सर्न डिपार्टमेंट. कित्याक जेन्ना आतां सर्वर डावन, तुमी आयकलां सर्वर डावन, अरे सर्वर डावन की तुमकां इंटरनेटूच पावना थंय, हो प्रश्न आसा. सो लेट गव्हर्मेंट ऑर कन्सर्न डिपार्टमेंट ऑर कन्सर्न मिनिस्टर सांगून मरताले. येदे व्हडले तुमी लोकां कडेन खेळटा, लोकांच्या आनी भुरग्यांच्या भविश्या कडेन तुमी खेळपाक लागले आज. म्हणजे तुमकां जर सरकार तुमचे आयले की तुमी कितेंय करतले, कोणाय कडेन खंय तुमी खेळटले, लोकांच्या भविश्या कडेन खेळटले. सो हो इशू हो प्रत्येकान समजून घेयात. आज जे कोण प्रेस पळयता तुमच्या माध्यमांतल्यान दे शूड नो वॉट इज हॅपनिंग. ह्या हेका त्या असेंब्लीक ऑपोजिशनाक हांव अर्ज करता, ऑपोजिशन जे आमदार आसात तांच्यांनी हो इशू सिरियसली घेवचो आनी हो ह्या इशूचेर थंय प्रॉपर डिस्कशन जावचें, ताचेर तांच्यांनी विचारचें ताका आनी सरकाराक हाचेर धारेर धरचें. ह्या सरकाराक ह्या ऑपोजिशनचे 7 जाण आसा और 6 जाण रादर 6 म्हाका खंय आसा तो खबर ना, पूण ह्या 6-7 जाणां जे कोण आसात तांच्यांनी ह्या सरकाराक धारेर धरचें ऑन दीस इशू. बिकॉज म्हाका याद जाता फाटल्या म्हाका दिसता एसेंब्लीच्या वेळार विजय सरदेसायान हो इशू काडिल्लो. ताणें म्हणिल्लो हो इशू 100 कोटीचो कितें हें जाला म्हणून, भितर स्कॅम जावपाची शक्यता आसा म्हणून. सो इट इज नॉट सो. ह्या जर 15 वर्सांचो जर हिशोब केलो जाल्यार इट इज अरावंड जो तुमकां हिशोब सांगलो 2000 crores 2000 करोड हो इतलो अमाउंट आसा विच इज ह्यूज अमाउंट फॉर अ स्मॉल स्टेट लायक गोवा. जे BSNL सर्विसीस आहा ते सर्विसीस कित्याक यूज करना? दॅट इज द बिगेस्ट मिलियन डॉलर क्वेश्चन. अरे तुमची स्वताचीच BSNL जेन्ना कंपनी आसा, गव्हर्मेंटाची आसा, सेंट्रल गव्हर्मेंटाची आसा, तुमी ती यूज करपाक जाय आशिल्ली मरे. आज ती मृतावस्थेस पावल्या, म्हणजे आज काबार जावपाची जी जाल्या ती BSNL, ताकाच खंय ना खंय तरी पुनर्जिवीत जातली आशिल्ली. आनी तुमचेच लोक आशिल्ले सेंट्रल गव्हर्मेंटाच्या अंडर येता, तुमचेच सेंट्रल गव्हर्मेंट आसा, तुमी डबल इंजीन म्हणटा, जाल्यार तुमच्याच लोकांक तुमी दिवंक जाय आशिल्लें, तुमच्याच सेंट्रल गव्हर्मेंटाक ती दिवंक जाय आशिल्ली. पूण हांगा कितें तरी वेगळें चलतालें, हांगा कितें तरी डील आसलें हें लक्षांत येता. नाजाल्यार 2017 नंतर त्या सेम कंपनीक ती परत रिन्यू जावची नाशिल्ली, विच इज इलिगलायज्ड. सो तुमी CBI कंप्लेंट घालताले की तुमी ताची गव्हर्मेंटान ताका CBI कडेन आमी हाचेर फर्स्ट ऑफ ऑल लेटर जें केलां टू द डिपार्टमेंट, तांच्यांनी इन्व्हेस्टिगेशन कितें केलां ताचें, कित्याक हांवें ताचेर मागलां की इन्व्हेस्टिगेट करचें म्हणून इशू.
तुमकां लेटराची कॉपी दिता हांव इन्वेस्टिगेट करचें म्हणून सांगलां चीफ सेक्रेटरीक सांगलां हाजेर इन्वेस्टिगेशन जावचें म्हणून आनी इतलें जर जायना देन वी गो टू द कॉम्पिटंट ऑथॉरिटी अजून पर्यंत जर रिप्लाय येना 13 मे तुमकां हांव धाडटा लेटर आनी आज जाली 26 जून तुमचे अजून म्हाका रिप्लाय येना अकाउंट्स डिपार्टमेंटान आनी चीफ सेक्रेटरीक हांव धाडटा 5 जून 2024 आतां ऑलमोस्ट 20 दीस जाले तांचे कांय रिप्लाय येना सो वेदर दे आर सिरियस ऑर नॉट तुमकां दिसता की दीस गव्हर्नमेंट इन भितर आसा म्हणून पर्टिक्युलरली जें सांगला ते स्कॅम जावं शकता हितून दिसता तुमकां ते मिनिस्टर बी इन्वॉल्ड आसतले दॅट हॅज टू बी इन्वेस्टिगेट म्हणून आमी इन्वेस्टिगेशन मागता न्ही इन्वेस्टिगेशन कित्याक मागता की तुमी 460 कोटी दिवन हो पर्टिक्युलर तुमी प्रोजेक्ट तुमी दिल्लो ताजे नंतर हो घरांनी पावता तोच केबल वापरता तो केबलाच्या थ्रू तो घरांनी पावता बिजनस हावसांत पावता वॉट अबाउट द इलेक्ट्रिसिटी वेदर दे हॅव रिसिव्ड देयर कंपेन्सेशन वॉट अबाउट द PWD वेदर दे हॅव रिसिव्ड देयर कंपेन्सेशन जे रोड खणल्यार आज जर एक सादी चड माणसालो उदक पायपलायन आरपार करपाक जाल्यार आमकां परमिशन आनी जो हें जाता खणटा पळय ताजे तुका PWD पयशे भरचे पडटा मरे हांचे कडल्यान कितले घेतले लेट PWD सांगली मरे कितले घेतले ते लेट पर्टिक्युलर आतां कॉर्पोरेशनाच्या अंडर फोडला जाल्यार कॉर्पोरेशनाक बाबा तांचे कडल्यान कितले घेतले लेट कॉर्पोरेशनाक पणजी लेट ऑल द म्युनिसिपालिटीज लेट ऑल द पंचायतांनी येवनी मरे क्लीन ऑन दीस की बाबा येस ते आमचे कडेन परमिशन घेतला आनी इतले आमी खणल्या ताजे पयशे आमी तांचे कडेन रिकवर केल्या कारण हो सगळो पयसो कोणाचो हो पयसो सगळो जनतेचो मरे हो पयसो आमच्या कल्याणकारा खातीर वापरपाक जाय मरे ते ताणें ताका तुमी फुकट जीव उडयलो तो सो दीस हॅज टू बी इन्वेस्टिगेट करपाक जाय हांव 2007 सो त्या वेळचे ते 2024 पर्यंत जे कोण इन्वॉल्व आसतले ताची प्रॉपर इन्वेस्टिगेशन जावचें आनी हाजेर गव्हर्मेंटान क्लीन येवचें सर जशें की तुमी म्हणटा जे पेड इंटरनेट सर्वीस आहा न्हू ते चलना म्हणून थोड्या जाग्यांचेर आनी थोड्या लोकेशनाचेर न्हू वायफाय फ्री म्हणून आहा तेंचे ते तरी चलता अशें दिसता तुमकां आय डावट आतां फ्री वायफाय थोड्या लोकेशनाचेर म्हणजे फ्री हे आहा वायफाय एक फ्री वायफायचेर तुमकां गजाल सांगता थोड्या फंक्शनाचेर शूट आउट जावन तुमकां खबर आहा न्ही बरें सो तेन्ना जेन्ना सोदपाक गेले तेन्ना CCTV कॅमेरा आशिल्ले वायफाय चलनाशिल्ले दीस इज अ स्टेट ऑफ अफेअर्स CCTV आशिल्ले वायफाय चलनाशिल्ले सो तेन्ना तांकां डिलिव्हरी येयले पुलिसांक आनी तुजो प्रश्न जो आशिल्लो पळय गव्हर्मेंटाक इनवॉल्ड आसा न्हू खंयचेय स्कॅम आमी आतां सस्पेक्टेड स्कॅम म्हणटा गव्हर्मेंटाच्या सपोर्टान खंयचोच स्कॅम तो जावंक शकना गव्हर्मेंट जर विजिलंट आसा गव्हर्मेंटान जर ठरयलें की स्कॅम जावपाक दिवप ना जाल्यार असले खंयचेच स्कॅम जावचे नाशिल्ले सो इफ वी कॉल इट अ सस्पेक्टेड स्कॅम कारण गव्हर्मेंटान हेजेर इन्क्वायरी करपाक जाय आमी थोडो गव्हर्मेंटाक टायम दिता इन्क्वायरी करपाक असेंब्लीनी अशें येत करचें आमकां दिसता आफ्टर दॅट जो कितें कायदेशीर कारवाय तेजेर करूंक जाय ताची आमी तयारी केल्या फक्त आतां सद्या आमी खंय वतले खंयच्या फोरमाचेर वतले वी आर नॉट गेट डिसायडेड बट वी हॅव डिसायडेड दॅट लिगली तेजेर कशें कितें एक्शन घेवपाची आनी आमी कशें वचपाक हेंय आमी ठरयल्लें आसा की वी गो फॉरवर्ड हातून एक म्हत्वाचो इश्यू आसा वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लीज कवर जावचो तो मातसो सुटलो म्हजे कडल्यान कारण आय वॉज कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द स्कॅम्स म्हणून तातूंत एक इश्यू आसा तो ह्या हाज्या जेन्ना केबल ले करताले पळय तेन्ना लोकांनी प्रायवेट सुद्दां काही केबल ले जाल्ले आसा अंडर द ग्रावंड वीच इज नॉट रजिस्टर्ड वीथ द गव्हर्मेंट ऑफ गोवा गव्हर्मेंट ऑफ गोवाच्या अंडर ते रजिस्टर जाल्ले ना जेन्ना काही सायबर हे दीस इज अ नॅशनल सेक्युरिटी थ्रेट दीस इज अ व्हेरी सिरियस मॅटर सायबर सेक्युरिटी त्या टायमार सायबर हांगा हें आसा डिपार्टमेंट आसा तांकां सुद्दां प्रॉब्लेम येना जसो सांगलो पळय तो वायफाय चलनाशिल्ले म्हणून देर आर मे बी तो खंयचो वायफाय यूज करताले देवाक खबर सो इलिगल जे सर्वीस प्रोवायडर आसा ताचेरूय ह्या सरकारान कितें एक्शन घेतल्या किंवा ते आयडेंटिफाय जालें कितें हाचो एक मोठो प्रश्न आसा बिकॉज इट इज अ नॅशनल सेक्युरिटी थ्रेट अशें कितले सर्वीस प्रोवायडर आसले तुमच्या अंदाजा प्रमाणे कितें आसा लीगल 4-5 आसूंक शकता इलिगल मेनी वी डोंट नो प्रायवेट आसतले who are not रजिस्टर्ड अशें आसूंक शकता आनी प्लस प्रायवेट जे आसा त्या दोज वर रजिस्टर्ड दोज आर व्हेरी नोन सामके सगळे कडेन येस थँक्यू